मार्गशीर्ष महिन्यातलं कन्यापूजनाचं हे माझं 4थं वर्ष होतं। वर्षातून एकदा तरी कन्यापूजन केलंच पाहिजे। हसत खेळत जेवण झालं, प्रसाद घेतला, मुलींना पूजून झालेलं होतं। आता त्यांना छोटे छोटे गिफ्ट द्यायचं होतं। आजकाल मुलींना ना ते मोत्याचे ब्रेसलेट खूप आवडायला लागलेत। मोत्याचे ब्रेसलेट सुद्धा आणलेले आणि त्यांच्यासोबत त्यांना मेहंदीचे कोन। पोरींना मेहंदी काढायला खूपच आवडते ना। मुली खुश, कन्या खुश झाल्या म्हणलं असं वाटतं की देवी पण आपल्यावरती खुश झाले। त्यांचा नमस्कार केला, मान सन्मान घेतला, त्यांचा पाया पडले सर्वांच्या। आणि ती बघा आपली आई समोर बसलेले। मग काय, सर्व आपली मोठी आई आणि छोट्या छोट्या स्वरूपातल्या छोट्या छोट्या आई सर्वांबरोबर सुंदर असं फोटो काढलं। आज माझ्या मदतीला माझी भाऊज आलेली ना। मग काय, कन्यापूजनाबरोबर मला सुहासिनी पूजनाचं पण भाग्य लागलं। आता भाऊज असली म्हणून काय झालं, तिच्या पण तर पाया पडलं पाहिजे ना। आजच्या दिवशी ती पण देवी आहे ना। तिला घरी जायचं होतं, टाटा बाय बाय केलं। कारभारी तिला घरी सोडायला गेलेले होते। आज दिवसभरात स्वतःला बघायला पण वेळ नव्हता भेटला। पण घरात तर एवढा पसारा पडलेला होता, स्वतःला सोडून भांड्यांनाच मी बघायला लागली।